महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे दौंड दौऱ्यावर आहेत। कुसेगावमध्ये महिलांनी औक्षण करून सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं। शरद पवारांच्या विरोधात भाजप षडयंत्र करत असल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला। सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड। महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज खरं तर दौंड दौऱ्यावरती आहेत। काल त्यांनी कन्हेरीमध्ये खरं तर नारळ वाहून त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली। ताई, मला काय सांगाल, काल कन्हेरीमध्ये मारुतीला नारळ वाहून प्रचाराला सुरुवात केली, नेमके प्रचाराचे आता मुद्दे काय असणार आहेत? नाही, अर्थातच पहिल्यापासून मुद्दे तेच आहेत। दुर्दैव या देशामध्ये हमीभाव शेतकऱ्याला मिळत नाहीये। तुम्हाला माहितीये की शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाला भाव नाहीये, कांद्याला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये, त्याचबरोबर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हेच तर मोठे मुद्दे आहेत। आज पोरं शिकली आहेत पण नोकऱ्या नाहीयेत, घरात हमी भाव मिळत नाहीये, शेतकरी अडचणीत आलेला आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे आणि महागाई गगनाला टेकली आहे, ती कमीच होत नाहीये। पवार घराण्यात या अगोदर एकच प्रचाराचा नारा खरं तर वाढला जात होता, मात्र आज सुनेत्रा पवार यांचा देखील कन्हेरीमध्ये प्रचाराचा नारा वाढलाय। काय बद्दल याच्याबद्दल? हे षडयंत्र आहे शरद पवारांच्या विरोधात। कारण का चंद्रकांत दादाच बारामतीत येऊन म्हणले होते की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय। त्याच्यामुळे अर्थातच हे शरद पवारांना संपवायचं षडयंत्र हे दिल्लीची अदृश्य शक्ती करते। माझी वैचारिक लढाई आणि या देशाच्या विरोधात तुम्ही जर चुकीचे निर्णय घेणार असला तर मी पूर्ण ताकदीने देशाच्या हितासाठी लढतो। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे हे खरं तर आता दौंड दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी त्यांचं गावोगावात जल्लोषात स्वागत करण्यात येते। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।